शिवसेना नेते बच्चू कडू यांनी कर्जमाफीवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांनाच कर्जमाफी देण्याची गरज नाही, ज्यांना खरी गरज आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलंय। याशिवाय सरकारनं विधानसभेत घोषणा केली आहे, त्यामुळे आता त्यापासून मागे हटता येणार नाही असं देखील ते म्हणालेत। अगर देना है तो फिर पूरे दिल से, स्कूटी नको। नाही बिलकुल स्कूटी पाहिजेच। आमदाराला कशाला कर्जमाफी पाहिजे, कलेक्टरला कशाला कर्जमाफी पाहिजे। शेतकऱ्याचं वर्गीकरण करणं फार महत्त्वाचं आहे। बिल्डर असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या। तुम्ही आता तुमचा मीडियाचा प्रमुख आहे, संपादक, त्याला तुम्ही कर्जमाफी देणार? शेतकरी आहे म्हणजे कोण आहे तो? नोकरी अधिकारी आहे आणि शेतकरी असेल तर त्याला कापा ना, आमदार आणि शेतकरी असेल तर त्याला कापलं पाहिजे। म्हणजे मर्यादा आखली आहे की इतकंच कर्ज माफी, ती मान्य नाही का तुम्हाला? मला असं वाटतंय का 2 लाख 4 लाख कर्ज असेल तर 2 लाख माफ करावं, 2 लाख त्याच्यावर राहील, पण त्याला अशी अट घालू नये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी। किती काही कर्ज असलं किमान 2 लाख तरी माफ केलं पाहिजे। कसं आहे, लढा आपण जो उभा केला आणि त्याच्यातून जे घोषणा झाली, घोषणेपर्यंत आपण थांबलो नाही आणि घोषणा करून घेतली, आता त्याचं GR निघणं औपचारिकता बाकी आहे। पण लोक म्हणते कर्जमाफी तर झाली नाही, बच्चू कडू शिवसेना कसा केला? अरे विधान परिषदमध्ये सभेमध्ये घोषणा करणं ही फार मोठी गोष्ट आहे। त्या घोषणेपासून सरकारला पळ काढता येणार नाही आणि आता तर आम्ही सरकारमध्ये आम्ही पडू देणार नाही, त्याच्यापासून ठाम ठेवू।